लोककल्याण समिती नागपूरने बरोबर 31 वर्षापूर्वी 9 मे 1993 रोजी डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्राचा उपक्रम सुरू केला। थॅलेसेमिया आणि सिकल सेल रुग्णांना योग्य आणि नियमित रक्तपुरवठा सुनिश्चित करण्याच्या इच्छेसह समाजाला त्या अत्यावश्यक सेवा देत असताना डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्राने गेल्या 31 वर्षात जागतिक अत्याधुनिक उपक्रमे आणि तंत्रज्ञानाने आपल्या सेवा सतत अद्ययावत केल्या आहेत। ही सेवा मध्य भारतात फक्त आपल्या रक्तपेढीत उपलब्ध होणार आहे। 9 मे 2024 रोजी आमच्या 32व्या स्थापना दिनानिमित्त आम्ही आमच्या रक्त केंद्रात एरिडेशन सुविधा सुरू करण्याची घोषणा करत आहोत, अशी माहिती पत्रपरिषदेत आयोजकांनी दिली आहे। 1993 ला जेव्हा फक्त गव्हर्नमेंटच्या 2 ब्लड बँक्स होत्या आणि तेव्हा जे थॅलेसेमिया पेशंट होते त्यांना रक्तपुरवठा हा जो व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हता आणि तेव्हा बऱ्याच लोकांचा असा जीव जायचा। त्याच्यामुळे संघाच्या माध्यमातून असा विषय आला की आपण या आरोग्य क्षेत्रामध्ये काहीतरी काम करायला हवं आणि त्या दृष्टीने जवळजवळ तेव्हा तत्कालीन जे संघाचे सरसंघचालक होते श्री बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंत तो विषय नेला आणि त्यांनी सांगितलं की हे इतकं सोपं काम नाही आहे, तुम्ही पहिले याच्यावरती अभ्यास करा आणि याच्यामध्ये लोक तयार करा। तर जवळजवळ आपल्या सगळे स्वयंसेवक जे आहेत त्यांनी 1000 लोकांचं ब्लड ग्रुपिंग आणि सगळं करून तो विषय त्यांच्याकडे नेला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी हे डिसिजन घेतलं की आपण ब्लड बँक इथे सुरू करायला पाहिजे। परिवारातले पण बरेच मुलं त्या याच्यामध्ये दगावले आणि तेव्हापासून 1993 ला 9 मेला या रक्तपेढीची स्थापना झाली आणि फक्त या विषयामध्ये आम्ही प्रायोरिटी देतो की यांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे रक्त कसं देता येईल या दृष्टीने आपण त्या लोकांना सपोर्ट करत आलो। तेव्हा एक 10-12-15 पेशंट होते, आज जवळजवळ 87 लोकांना आपण ते देतो आहे आणि थॅलेसेमिया रुग्णांचा खूप मोठा ओघ रक्तपेढीकडे आहे आणि जेवढे जास्तीत जास्त पेशंट येतील आहेत तेवढ्यांना मी ॲडॉप्ट करून त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करू। त्यामागचं आता असं आहे की बहुत जवळजवळ आम्ही दर महिन्याला 1500 ते 1800 रक्तपिशव्या गोळा करतो, पण या पर्टिक्युलर या दिवसांमध्ये लोक शिबिरांचं पण आयोजन करत नाही, कारण उन्हाळा इतका असतो की त्यांना असं वाटतं की आपण रक्त दिल्यामुळे आपल्याला काही होऊ नये या दृष्टीने लोक समोर येत नाही। तर त्या माध्यमातून रक्तदान करून असं काही फरक पडत नाही तसा, आणि ते जर असं थंड याच्यामध्ये घेतलं, कूलर्स लावले किंवा हॉल वगैरे चांगला असला, पंखे वगैरे असले तर असं काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं। आणि हा जो विषय आहे की रक्तदान कमी झाल्यामुळे लोकांना आपण ते देऊ शकत नाही, याच्यामध्ये खूप जास्ती एफर्ट्स आम्हाला घ्यावे लागतात, आम्हाला ते करावंच लागतं, पण ते लोकांनी समोर येऊन जर केलं तर ते जास्तीत जास्त रक्तदान झालं तर आम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळे वर्क जे आहे ते सुरळीतपणे चालू राहील। मी अशोक पत्की रक्तपेढीचे सचिव म्हणून कार्य करतो आणि डॉक्टर तुंगार मेडिकल डायरेक्टर म्हणून इथे 25-30 वर्षापासून काम करतात। महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित नागपुर मेगा ट्रेड फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ, हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए है ढेर सारी खुशियां ही खुशियां। तो देर मत कीजिए, पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशमबाग मैदान में लगे मेले में, जहां कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का भरपूर आनंद। शाम 5 बजे से रात 10 बजे तक। स्टॉल बुकिंग के लिए आज ही संपर्क करें 75592229।